कशी करते मी? कशी करते मी? हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. या मॅडमचं परत माझी नक्कल करायचं चाललेलं आहे. आता आंघोळ वगैरे सर्व झाली आणि आम्हाला आज पापड करायचे आहे, त्याआधी जेवण करायचं आहे आणि मॅडमला भूक लागली आहे. सो प्लेट घेऊन फक्त आमच्या मागे फिरणं सुरू आहे. कसं भूक लागली? अच्छी भूक लागली. हाय कर सर्वांना, से हाय. हाय कर. असं आहे. तर चला आता बाकी दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. गरमी खूप जास्त होत आहे. मी आंघोळ केली, केस असेच बांधून घेतले. आता केस छोटे झाले तेव्हापासून बांधल्यावर ना असं डोक्यावर येतात ते केस. हे पा, त्याच्यामुळे व्यवस्थित काय बांधता येत नाही. पण खूप गरमी आहे. सो आता टी व्हीवर काहीतरी लावते. मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतो. त्याच्यानंतर पापड करते. कालच्या कुरडईच्या रेसिपीला अपलोड करून फक्त 1 तास झालेला आहे. म्हणजे आत्ता जे बोलते तेव्हा फक्त 1 तास झालेला आहे आणि छान कमेंट आहे. खरंच तुम्हाला एवढे छान व्हिडिओज आवडतात, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. बाकी आज दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे ना. मी आईला आता मस्त भाजी चिरून देते. ती म्हणजे ही मस्त घोड आणलेली आहे, कैरी आणली आहे आणि छान छान भाजी आहे. मस्त स्पेशल म्हणजे ना माझी भाजी आहे ती म्हणजे भेंडीची भाजी. सो आता आधी तिला मस्त या भाज्या चिरून देते. आधी प्रिशूला जेव घातलं आणि तिला ना माझ्या टिकलीचा खूप प्रॉब्लेम आहे. ती माझी टिकलीच काढून फेकते आणि तिने ना माझी टिकली काढून फेकली. सो मी ही बारीक लावलेली आहे श्रेयाची. आता मला तिला अर्जंट टिकलीची डब्बी आणायला सांगावं लागणार, कारण ही टिकली खूप छोटी होते माझ्या फेससाठी. चला आता मस्तपैकी आईला भाजी चिरून देते आणि टी व्हीवर काहीतरी लावते इंटरेस्टिंग, कारण काहीतरी काम करताना ना काही ना काही सुरू पाहिजे त्यासाठी. बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. सो बघा किती छान ताजी ताजी मस्त घोडभाजी आहे. जे विदर्भातले आहे ना त्यांना माहिती असेल की घोडभाजी म्हणजे काय. खूपच टेस्टी अशी लागते, पालक भाजी सारखी असते आणि त्याच्याबरोबर ना छान कैरी सुद्धा आहे. उन्हाळ्यामध्ये ना जेवणाची मजाच वेगळी असते. आज माझी फेवरेट भेंडी सुद्धा आहे. सो माझी खरंच मजा आहे. मला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. तर म्हटलं चला आईला भाजी तोडून देते, सोबतच इकडे सीआयडी बघते. सीआयडी मला फार आवडतं. मी ना प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सीआयडी बघितलं आणि असं म्हणतात की बघायला नाही पाहिजे, खून खराबा असतो, पण ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यांची माहिती होते. सो मी ते बघते, मला खूप आवडतं. पण ना बऱ्यापैकी रिपीटच एपिसोड होते, कारण खूप जास्त बघितलेलं आहे. सो मध्ये मध्ये माझं इथे ते चेंज करायचं चाललेलं होते चॅनल. जे एपिसोड बघितलं आहे ते मी चेंज करत होते आणि इकडे सोबतच भाजी तोडत होते. म्हटलं पटापट भाजी तोडून देते, त्याच्यानंतर माझी भेंडी चिरते, कारण भेंडीला धुवायचं सुद्धा होतं, सुकू द्यायचं होतं, नाही तर ती चिकट होते आणि मला चिकट भाजी अजिबातच आवडत नाही. त्यात मी ते जरा वेगळ्या पद्धतीने करते, त्याच्यामुळे चिकट व्हायचे जास्त चान्सेस होतात. त्याच्यामुळे ती धुवून साईडला ठेवली आणि मस्त माझं इकडे भाजी तोडायचं चाललंय. ती भाजी झाल्यावर ना मी प्रिशू राणीला आधी जेवू घातला आणि तिला छान झोपून दिलं. तोपर्यंत माझी भेंडी सुद्धा सुकलेली होती पूर्ण. म्हणजे मी तिला धुवून वाळत घातलेली पूर्ण सुकलेलीच भेंडी चिरायची आणि त्याचीच भाजी करायची. त्याने काय होते, भाजी चिकट होत नाही. त्याच्यामुळे मग मी आता भेंडी पटापट चिरून घेते आहे. कोणी कोणी ना भेंडीच्या भाजीमध्ये टोमॅटो वगैरे टाकत नाही, पण मी टोमॅटो सुद्धा टाकते. मला खूप जास्त आवडतं प्रत्येक भाजीत टोमॅटो, त्याच्यामुळे भेंडी चिरून घेतली. कांदा टोमॅटो आणि सांबार सुद्धा इथे चिरून घेतला. मस्त मोकळी मोकळी दिसत होती भेंडी. चिरताना सुद्धा अजिबातच ती चिकट लागली नाही. तर चला आता मी या भेंडीला कशी फोडणी देते ना ते तुम्हाला सांगते. तेलामध्ये आधी ही भेंडी मी फ्राय करून घेते. ते यासाठी कारण त्याने नंतर सुद्धा भाजी चिकट अजिबातच होत नाही. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि खरोखर छान होते भाजी, म्हणजे चवीला सुद्धा छान लागते. तर मी इथे छान तेलामध्ये परतून घेते आहे भेंडी. हे झाल्यानंतर ती काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकते. आता बरेच जण ना कांदा लसूण सुद्धा टाकतात. खरंच त्याने सुद्धा अद्रक आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकतात. त्याने ही भाजी खूप जास्त टेस्टी होते, पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मग मी ते टाकत नाहीये. पण तुम्ही नक्कीच टाका, खरोखर त्यांनी टेस्ट खूप छान होते. तर इथे मी कांदा आणि कांदा झाल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये टोमॅटो टाकलं, ते छान होऊ दिलं. त्यानंतर हळद आणि तिखट एवढंच काय तो मसाला टाकलाय, बाकी काहीच नाही टाकलेला आहे आणि भेंडीला छान परतून घेतलं. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे भेंडी आणि खरं सांगू का टेस्टला सुद्धा ही खूप जास्त छान होते. व्यवस्थितपणे तिला परतून झाल्यानंतर ना झाकण उघडं ठेवूनच मी शिजू देईल. झाकण लावलं तर त्याने सुद्धा चिकट होते पाणी सुटल्यामुळे. बघू शकता तुम्ही अगदी 5 ते 7 मिनिटात माझी भाजी शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर मी छान परतून घेते आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याचा कूट स्किप सुद्धा करू शकता, पण खरं शेंगदाण्याच्या कुटाने चव छान येते. बघू शकता किती छान दिसते भाजी.
तो माझी मस्त भाजी करून झाली आहे. खरंच खूप छान दिसत आहे भाजी आणि टेस्टला सुद्धा तेवढीच छान झालेली असणार. मी याच पद्धतीने करते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. राणीला मी आधी झोपून दिलं, नंतर माझ्या भाजीचं काय ते प्रिपरेशन केलं. आता कूलर सुरू आहे, अगदी माझ्या समोरच आहे, त्याच्यामुळे माईक लावला. तर मी आता आधी जेवण करून घेते. आता पापडचं सुद्धा तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी मला शेअर करायची आहे, म्हणजे कसं काय करतोय हे सर्व. दळून आधीच आणलेलं आहे 1 किलो मुगाची आणि 1 किलो उडदाची डाळ हे चक्कीमधून दळून आणलेली आहे. आता बाकी त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ना, ती सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी जेवण करून घेते. भाजी बघून आणखी जास्त भूक लागलेली आहे. मस्त CID बघत माझं ते सर्व करायचं चाललेलं आहे, कारण काही ना काहीतरी मोबाईलमध्ये एडिटिंग सुरू असली ना किंवा शूटिंग सुरू असली की मला पहिलं TV सुरू पाहिजे, म्हणजे TV बघता बघता माझं काम होतं. आता आणि उठायच्या आत मी पटकन माझं जेवण वगैरे बाकीची कामं राहिली आहे ती आटपून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत पापडचं शेअर करते. सो बघू शकता तुम्ही, भाजी रेडी झालेली आहे, छान दिसते आहे आणि ना अजिबात चिकट झाली नाही आहे. सो मी मस्त जेवण केलं आणि खरं सांगू का, भाजी खूप जास्त टेस्टी झाली आहे. तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करा. आणि कोणी कोणी मॅगी मसालासुद्धा टाकतात. मॅगी मसाला मी आधी टाकायची, त्याने सुद्धा भाजीला ना एक छान टेस्ट येते. म्हणजे ज्या गवारची भाजी झालं, भेंडीची भाजी झालं, या ज्या सुक्या भाज्या असतात ना, त्यामध्ये खरोखर खूप छान लागतं मॅगी मसाला जर टाकलं तर. आता मी कूलर समोर जरी बसलेली आहे ना, तरी सुद्धा मला गरमी खूप जास्त होत आहे. तर आता मी हे बोलत होते की खरंच खूप जास्त टेस्टी झालेली आहे भाजी. आणि मी आता कमेंट्स वाचल्या व्हिडिओच्या, जे मी कुरडईची रेसिपी शेअर करेल त्याच्याखाली, आणि आप्याचा व्हिडिओ बनवला होता त्याचं. तर बऱ्याचशा व्हिडिओला ना ह्या कमेंट असतात की ताई आम्ही ही रेसिपी ट्राय करू, किंवा काही असतात की आम्ही ट्राय केली, खरंच छान झाली. सो तुम्ही अप्रिशिएट करता ना, त्याने मला खूप जास्त छान वाटतं. माझी एक फ्रेंडसुद्धा आहे, रिसेंटली मी तिच्या मुलीच्या बड्डेला गेलेली. ती सुद्धा मला बोलली की तू व्हिडिओज टाकते तर रेसिपी एवढ्या छान वाटते की असं वाटते घरी जाऊन, म्हणजे असं खायची इच्छा होते ती रेसिपी. तर ना खरोखर मला असं वाटतं की कोणाचं कौतुक करायला किंवा कोणी एखादी गोष्ट केली त्या गोष्टीला अप्रिशिएट करायला सुद्धा ना मोठं मन लागते. सो तुम्ही माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट्स करता, तुम्हाला व्हिडिओज आवडतात, माझ्या रेसिपीज आवडतात, तुम्ही त्याला छान अप्रिशिएट करता. सो त्यांनी मला खरंच खूप छान वाटतं. पण ना मला हे म्हणायचं आहे की बरेच जण आहेत जे व्हिडिओ बघतात पण त्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, त्याने मलासुद्धा हेल्प होईल आणि मला आणखी जास्त व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतं त्यांनी. सो व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बाकी आता चला, मी फायनली पापडाची जी रेसिपी आहे पूर्ण ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट करा. हे ना आधी मिक्सरमधून दळून आणलेलं पीठ आहे, त्याला बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक चाळलेलं आहे. तर यामध्ये ना 1 किलो मुगाची डाळ आहे आणि 1 किलो उडदाची डाळ आहे, असं त्याला दळून आणलंय आणि त्यानंतर चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी जो दाखवला तो रामबंधू पापड मसाला टाकलेला आहे, 1 पूर्ण पॅकेट. तर 1 किलोसाठी 1 पूर्ण पॅकेट लागतं, तसं त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की ते किती किलोच्या प्रमाणासाठी आहे. सो तुम्हाला तसंही युजफुल होईल. आता याला मळून घ्यायचं आहे. आता मळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे खूप जास्त असं घट्ट मळावं लागतं, म्हणजे नरम मळायचं नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर ना अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे इथे मळून घेत आहे. आता कलर जरी असा दिसत असेल ना, तरी नंतर जसं जसं आपण पापड लाटतो ना तसं तसं त्याला छान कलर येतो. तुम्ही बघताय कडकसरच आहे, मध्ये मध्ये आम्ही त्याला चेक करतोय. पूर्ण मळून झाल्यानंतरही बघताय तुम्ही, आपल्या जसं कणकीचं पीठ असतं तसं नरम नाही राहत, हे असंच कडक मळावं लागतं. आणि त्यानंतर ना पाट्यावर इथे आम्ही याला ठेचून घेतोय, ते यासाठी की त्यांनी ना सैल होतं ते आणि आपले पापड लाटताना अगदी व्यवस्थित होतात. बरेच जण पापड लाटताना पिठाचा वापर करतात, पण आम्ही करत नाही, त्याच्यामुळे मग ही पूर्ण प्रोसेस आहे. आता प्रत्येकाची करायची ना प्रोसेस ही वेगवेगळी असतात. सो आम्ही या पद्धतीने करतो. सो मी तुमच्यासोबत तसं शेअर करते आहे. आता तूप लावून ना आईने हे ठेचून घेतल्यानंतर छान परत मळून घेत आहे, म्हणजे जसं परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे ना तशी येते. वाटलं तर तेव्हा तेव्हा परत परत आम्ही त्याला ठेचून घेतोय आणि त्या परफेक्ट पापडसाठी जसा पाहिजे असतो ना गोळा तसा करून घेतोय. आता हा गोळा झाल्यानंतर ना यातला अर्धा गोळा साईडला काढून ठेवला आणि एक जे आहे त्याचे बारीक पापड करायसाठी गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही बघताय तुपाचा हात घेतलेला आहे पाट्याला आणि आई सारखी त्याच्यावरून हात फिरवत आहे. खरंच उन्हाळ्याच्या गोष्टी ना खायला असं खूप जास्त टेस्टी वाटतात, पण त्या प्रत्येकाच्या मागची ना मेहनत खूप जास्त असते. हे मी आता शूट करते आहे तेव्हा मला जाणवत आहे. खरं तर तुम्हीही या गोष्टीशी रिलेट करता का ते मला नक्की सांगा.
आता बघा आईने त्या हाताने चोळून चोळून असं एक लंबा आकार तयार केलेला आहे, म्हणजे एक गोळा काढायसाठी, आणि धाग्याच्या मदतीने ती काढती आहे. आता तुम्हाला जसा प्रश्न पडला ना, तसा मला सुद्धा प्रश्न पडला होता की आई हे चाकूने कापल्या जात नाही का, किंवा कुठल्या धारदाराने कापल्या जात नाही का. सो आम्ही तसा प्रयत्नही करून बघितला, पण ना ते तसं कापल्या गेलं नाही, आणि उलट जास्तच नरम पडायला लागलं ते. सो याच पद्धतीने ना आईने पूर्ण गोळ्याचे पापड्याच्या चकत्या पूर्ण करून घेतलेल्या आहे, म्हणजे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे धाग्याच्याच मदतीने. कारण हा जो डबा आहे ना, या डब्याचे काठ चांगले आहे. या डब्याच्या काठाला सुद्धा आम्ही करून बघितलं, पण नाही होत, धाग्याच्याच मदतीने करावं लागतात. आणि एकसारखे गोळे येतात, लाटायला सुद्धा भारी जात नाही. मी तुम्हाला एक जवळून दाखवते बघा, किती व्यवस्थित एकसारखं कापल्या गेलेलं आहे, आणि लाटल्या सुद्धा एकसारखं जातात. सो याच पद्धतीने आता आम्ही पूर्ण करून घेतो, आणि त्याच्यानंतर मग बाकी प्रोसेस मी पुढे शेअर करते. सो फायनली आमच्या पापडाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ पापड आई लाटत आहे. खरंच ना, हे पापड खूप टेस्टी होतात. अजून एवढे गोळे करायचे बाकी आहे, जे उद्याला सुद्धा करू शकते. जेवढे झाले तेवढे आम्ही आज करणार, आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी करणार. सो तसंही करता येते. आमचे पापड लाटणं सुरू आहे, आणि प्रिशुराने पण पापड लाटत आहे. मी तुम्हाला दाखवते. इकडे पहा माझी कामाची लाडाची लेक प्रिशुराने ना इथे मस्त आईची नक्कल करत होती, म्हणजे आई जशी करत आहे ना तशीच ती करत होती. तिने एक छोटासा गोळा घेतला, त्याच्यावर पीठ सुद्धा टाकत होती. खरंच ना, लहान मुलं खूप जास्त अनुकरण प्रिय असतात. ती छान अनुकरण करत होती, आम्हालाही तिचं कौतुक येत होतं. एका गोळ्याची नासाडी होणार, पण त्याचं काही नाही. ती एवढं छान लाटत होती ना, म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करते. तिच्या पायाला ना आईस्क्रीम लागलेला आहे, सो प्लीज त्याला इग्नोर करा. इकडे पा, ओ इकडे पा, इकडे पा. प्रिशू, काय सुरू आहे तुमचं? काय करत आहे तू तिथे? बदमाश. प्रिशू, भाऊ झाला? भाऊ झाला? कसा काय भाऊ झाला? ही मुलगी तिला हाताला खाजवत होतं, तर मी हिला खाजून दिलं. तेव्हापासून हिचं सगळीकडे भाऊ दाखवणं सुरू आहे, आणि खाजून मागणं सुरू आहे. हो ना प्रिशू? कसं असं असं करून देऊ, असं करून देऊ. बरं घे, झालं झालं ना. आता इकडे पा. आणि फ्रीज पा तिने कसं करून ठेवलं. हे पा, हे पा, पूर्ण फ्रीज वर कलर केलं. पूर्ण फ्रीज वर कलर केलं. जेवढी लाडाची आहे ना, तेवढी बदमाशपणा करायला लागली ही आता. बाबा आले. कोणाचे बाबा? कोणाचे? कोणाचे बाबा? कोणाचे बाबा? इकडे बघ, इकडे बघ. गेली बाबाच्या मागे. बाऊ, बाऊ, हे आमच्या घरातलं कार्टून. बाऊ. अरे बापले, ओले बापले, ओले बापले. एवढी खुशी कशाची? बाबा आले त्याची खुशी आहे का? इकडे बघ. बाबा हा भाऊ बाबा चाऊ म्याऊ. चाऊ माऊ सुरू आहे इथे. चाऊ माऊ. किती बदमाश आहे. बाबा आल्यावर किती खुलतो प्रिशू तू. आता आई सोबत. आता मी प्रिशराण्याची ना खूप जास्त मस्ती करायची चालली आहे. तो तुम्ही प्रिशराणीच्या मस्त्या बघितल्या. बाबा आल्यानंतरचा सीन असाच असतो. बाबा आल्यावरती बाबाला आधी प्रश्न विचारते की श्रेया कुठे आहे. तेव्हा नेमकंच माझं व्हिडिओचं काम सुरू होतं मोबाईलवर, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकली. आता माझं लॅपटॉपवर काम सुरू आहे. आई आणि प्रिशू दोघीजणी जातात आहे हरिपाठाला. मी तुम्हाला आधी तर दाखवते, म्हणजे ते आता निघतील थोड्या वेळात. मी तुम्हाला आधी दाखवते की पापड किती झालेले आहेत, आणि मग त्याच्यानंतर त्या जोगी जातील. मग बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करते. काय चालले दिवसभरात कितीच कपडे चेंज होतात या मुलीचे, कारण ड्रेस खराब केला. हो ना. आणि हे पापड किती झालेत ना ते दाखवते मी आधी. पहा, एवढा डबा भर पापड झालेत, आणि खूप छान आलेत बघा. छान छान नाही, खूप छान छान आले आहेत पापड. आणि बाकी इकडे लाटायचं चाललं. आणि बघा आणखी एवढे शिल्लक आहे, एवढे शिल्लक आहे. आणि हे असे, हे तिकडे असे एका स्टोल ओढणीवर
वाळायला ठेवले. आता मंदिर मध्ये कुठे जाते? हरिपाठ करायला जाते बाळ माझं. हरिपाठ करायला जाते. आणि माझं इकडे लॅपटॉपवर काम सुरू आहे. आता कूलर बंद केला, मग इथे लॅपटॉपवर काम सुरू आहे माझं. आता ना मी खरं सांगू का, खूप जास्त दमली आहे. कारण माझं दुपारपासनं आईला पापडमध्ये मदत करते म्हटलं, पण तेही झालं नाही. माझं दुपारपासनं लॅपटॉपवर काम करणं सुरू आहे. ते संपतच नाही आहे. काही अर्जंट व्हिडिओचं काम होतं, ते बिना पैशाची मेहनत आहे ही एवढी जास्त आहे. स्ट्रगल पण म्हणू शकतो आपण. एवढं म्हणजे कंटिन्यू मी त्यात माझं डोकंही दुखायला लागलेलं आहे. वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 8 वाजून किती मिनिट झालेत? 40 मिनिट झालेले आहे समथिंग. आई आता हरिपाठावरून येत आहे. गेली की तिचं गप्पा गोष्टी चालतात आणि मग आता ती येत आहे. आता ती आल्यानंतर ना मी बघते प्रिशूचं कसं काय मूड आहे. कारण मी आज दिवसभरापासून कामात आहे. माझं तिला घेणंच झालं नाही. सो तिचं मग असतं नंतर आई आहे, तिला मीच पाहिजे. बाबा आल्यानंतर तुम्ही बघितलं तिचं कसं होतं ते. बाबा आल्यानंतर सुद्धा ती छान त्यांच्यामध्ये मस्त रुळली होती. आणि बाबा आल्यावर तिचं तेच असतं की श्रेया कुठे ती बाबाला विचारते. आणि बाबा आले की तिला माहिती आहे रोज श्रेया आणि बाबा दोघं सोबत येतात. सो रोज तिचं तेच असतं. बाबा आले की ती आधी विचारणार श्रेया कुठे आहे. तर असं आहे. आता बाबा परत गेलेत कारण त्यांना थोडं काम होतं रात्रीचं. श्रेया येणार आहे आता. मग त्याच्यानंतर पिशूची परत मस्ती चालणार. पण ना व्हिडिओ बघ खूप जास्त लॉंग होतो, त्याच्यामुळे मग मी तेवढं काही तुमच्यासोबत शेअर करत नाही. जे काही आहे ते शॉर्टमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करते. कारण काय होतं, पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ बनतो 45 ते 50 मिनटाचा. मग त्याच्यामधनं जे आहे ना कट करून जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि मी सकाळी कमेंट्सचं बोलत होते की एवढ्या छान छान कमेंट्स असतात ना, बापरे, मला तर कधी कधी असं भरून आल्यासारखं होतं. सो खरंच तुम्ही एवढं छान प्रेम देता व्हिडिओजला, त्याच्यासाठी मी शब्दात सुद्धा आभार व्यक्त करू शकत नाही. फक्त माझं म्हणणं हे आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी बरेच कमी लोक असतात जे अप्रिशिएट करतात कोणाला, जसं मी आधी बोलले तसं. पण मला अप्रिशिएट करणारेच कमेंट्स येतात. सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच. बाकी आता प्रिशू राणी येतच आहे, आली बहुतेक. तर बाकी काय होतं मी ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो आम्ही ना हा पापड आजच भाजला कारण लहान होत नव्हतं आणि खरंच खूप जास्त क्रिस्पी झाला. काय झालं? रुसली तू? तुला घेत नाही म्हणून रुसली तू? सोनू सॉरी. प्रिशू सॉरी. पिचू छॉली ना. बघा किती रुसते ही मुलगी. बघा हा फुग्गा किती रुसतो. सो चला आता प्रिशू राणीचं खेळायचं मूड अजिबातच नाहीये तिचं. आता असं होतंय की आई मला घे, मला बेडवर झोपवून दे. प्रिशूचं जेव्हापासनं ब्रेस्ट फिडिंग बंद केलं आहे ना तेव्हापासनं मला असं वाटत होतं आधी की ती माझ्याजवळ येऊन झोपणार की नाही, मग एकटी झोपेल की काय, पण तसं अजिबात नाही आहे. तेव्हापासनं तिला असं होतं आई मला खुशीत घे. ती मला असं हात ठेवायला सांगते आणि त्या हातावर डोकं ठेवून ती छान झोपते मस्त मला चिटकून. खरंच खूप मदरहूड ही खरंच खूपच ब्युटिफुल अशी जर्नी आहे आणि ते मी खरंच खूप जास्त एन्जॉय करते. आणि दिवसभरात ना तिचे कितीच कपडे चेंज होतात. तुम्ही मगाशी बघितलं असेल पापड करताना ती जेव्हा लाटत होती तेव्हा तिला टी शर्ट सकाळपासून ते घातलेलं होतं. नंतर असं झालं तिने ते जे गोळा होता ना ते पूर्ण टी शर्टला लावलं आणि टी शर्ट खराब करून टाकली. मग नंतर आम्ही तिची आंघोळ वगैरे करून दिली, तिला नवीन कपडे घातले आणि ते सुद्धा तिला खराबच करायचं. आता ती ना आईच्या मागे गेली आहे तिकडे वरण भातासाठी, म्हणून काय ते मी बोलू शकत आहे. तर असं आहे. बाकी घरात लहान मुलं असताना घराची काय हालत होतात ना. फ्रीजचं आता दाखवलं हे पा भिंत. प्रिशू मॅडमचा कलरिंगचा क्रेज एवढं डेंजर वाढलंय ना. मी तुम्हाला तिची बुक दाखवते आधी. तर हे पा, बघितलं, हेच पूर्ण बुकची हालत आहे. कलर सुद्धा केलाय तिने बऱ्यापैकी. आणि हे पा आम्ही तिला ते 1-2 शिकवतोय, त्याचे हे परिणाम आहे. बघा काही आकृती काढायला लागलेली आहे, तरी सुद्धा प्रॅक्टिस बुक तिला सध्या देत नाही. तर त्याची ही अशीच हालत होईल. मी खरं तर पेन्सिल वगैरे आणलंय त्याच्यासाठी, पण नको, त्यासाठी ती खूप लहान आहे म्हणून म्हटलं सध्या ते देत नाही. बघा अशी काहीशी ना आमच्या पुस्तकांची हालत आहे. हे पा, घरात लहान मुलं आहेत, घरात लहान मुलगा आहे म्हणजे लहान बाळ आहे हे आता प्रकर्षाने जाणवत आहे. बाकी चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.